फ्रान्सचं पॅरिस हे शहर. या शहरातल्या एका शाळेच्या गेटसमोर एक आई तिच्या 3 वर्षांच्या मुलासह उभी आहे. मुलगा शाळेत जायला तयार नाही आहे. गेटसमोर अगदी ताठरल्यासारखा उभा आहे, ट्रान्समध्ये गेल्यासारखा. आई त्याला विनवणी करते की बाबा रे शाळेत जा, पण मुलगा काही जागचा हलत नाही. तितक्यात शाळेचे मुख्याध्यापक येतात आणि ते थोडंसं दटावतात. तेव्हा भीत भीत का होईना हा मुलगा शाळेत जातो. आईला, मुख्याध्यापकांना काहीसं अजब वाटतं. एवढं भिण्यामागचं कारण काय? तर त्यामागे कारण आहे, मुलाच्या भीतीमागचं कारण आहे. ते म्हणजे त्याच्याबरोबर घडलेले अत्यंत घृणास्पद कृत्य. या मुलावर शाळेच्या पर्यवेक्षकानं लैंगिक अत्याचार केले होते. ही बाब जेव्हा शिक्षकांचं आईला कळली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. याहूनही धक्कादायक म्हणजे पॅरिसमध्ये अनेक शाळांमधून अशा जवळपास लैंगिक अत्याचाराच्या, हिंसाचाराच्या 100 केसेस पुढे आलेल्या आहेत. फ्रान्समध्ये नर्सरीचं शिक्षण हे बंधनकारक असतं. त्यामुळे 2 ते 3 वर्षांच्या मुलांना या नर्सरीमध्ये घातलं जातं. तिथं हे शालेय पर्यवेक्षक कामाला असतात. हे शालेय पर्यवेक्षक दुपारच्या जेवणाच्या काळात, विश्रांतीच्या काळात, मधल्या सुट्टीच्या काळात किंवा शाळेनंतरच्या उपक्रमादरम्यान या मुलांवर देखरेख ठेवण्यासाठी असतात. त्यांची नियुक्ती ही फ्रेंच शालेय शिक्षण विभाग किंवा शाळेकडून केली जात नाही, तर सिटी काउन्सिल किंवा तिथल्या शहरातलं स्थानिक प्रशासनाकडून त्यांची नियुक्ती केली जाते. कधीकधी तर हे पर्यवेक्षक प्रशिक्षितही नसतात, तर अगदी काही तासांच्या करारावर नियुक्त केले जातात. आणि अशा या पर्यवेक्षकांकडून या लहान मुलांवर अनन्वित अत्याचार केल्याच्या जवळपास 100 केसेस पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे पॅरिसमधलं शिक्षण विभाग अक्षरशः हादरून गेलेलं आहे. अत्याचारही कसे तर लैंगिक अत्याचार आहेतच, शिवाय दुपारच्या वेळेत मुलांना बळजबरीनं जेवू घालणं किंवा त्यांना जेवण न देणं, पुरेसं जेवण न देणं, त्यांना मारहाण करणं, केस आपटून त्यांना भिंतीवर आपटणं, यासारखे विचित्र आणि भयंकर घृणास्पद प्रकार या लहानग्यांबरोबर घडलेले आहेत. त्यामुळेच जे शहर त्याच्या सौंदर्यानं साऱ्या जगाला वेडं करतं, त्या शहराच्या या सौंदर्याआड लपलेल्या या काळ्या कृत्यांनी आता सारं जग हादरून गेलं आहे.